तर दादा एक वेगळा प्रश्न विचारतोय. तुम्हाला तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल का? विचार ना. जो खरा आहे तो उत्तर सांगितलं. थोडा वेगळा आहे. ह्या वर्षी तुमच्याकडे अशी कोणती मोस्ट एक्सपेन्सिव्ह मूर्ती आहे? तुम्ही त्याच्या प्राइस या मंडळ डिस्क्लोज करू शकता का? एक्सपो गणपती मूर्ती आहेत 10 फूट ते घेऊन 20 फूट पर्यंत. प्राइसिंग रेंज काय असते? बेसिक रेटच 3 ते 3.5 लाख रुपये आहे. म्हणजे ते जसं काम कस्टमाइज असेल त्या हिशोबाने आता जे माझ्याकडे तर दादा माझ्या माहिती अनुसार तुम्ही लास्ट वर्षी बॅलन्सिंग मूर्त्या केलेल्या. तारदेवच्या इच्छापूर्ती, स्लेटर रोडच्या गणपती आणि कोलवाड लेनच्या राजा राजा, हे 3 युनिक मूर्त्या जे तुम्ही घडून आणल्या. काय म्हणणार या वर्षी? आणि तुमचं युनिक म्हणजे हे बॅलन्सिंग जे तुम्ही करतात मूर्त्या, त्याच्या मागचं काय कारण आहे? बॅलन्सिंग करणं म्हणजे एक फार मोठा टास्क असतो मूर्तिकारासाठी. तर दादा गेल्या वर्षी एक कॉन्ट्रोवर्सी झालेली, तर त्याबद्दल मग तुम्ही काय सांगणार? बघा आता कॉन्ट्रोवर्सी ती अशी होती, हा. तो एक जो काळ होता, ती कॉन्ट्रोवर्सी बोलण्यापेक्षा कोण योग्य अयोग्यचा विषय सोडू महत्वाचा नाहीये. त्यावेळीची परिस्थिती माझी खराब होती, कारण मी ओके, ओके. 2 ते 2.5 दिवस मी ऍडमिट होतो आणि तो पण ह्या वर्षी महाराष्ट्राची सगळ्यात उंच मूर्ती तुम्ही घडवत आहात. 38 फीट या समथिंग काहीतरी आहे. काय सांगणार? नाशिक इन फ्युचर मध्ये मुंबई या लालबाग परळ मध्ये कोणत्या मंडळासोबत तुम्हाला काम करायला आवडेल? बघ आता लालबाग परळचं जर नाव घेतलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर दादा तुम्ही स्वतः शिल्पकार आहात. तुम्ही स्वतः स्केचिंग, माती काम, डायरेक्ट जॉब वगैरे, पेंटिंग, हे सगळं तुम्ही ऑलराऊंडर आहात. तर तुम्ही काय सांगणार, म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो स्पेशली शहापूरला. एक मूर्तिकार आहेत, त्यांचे आज मी इंटरव्ह्यू घेणार आहेत. त्या मूर्तिकारांचं नाव आहे राहुल झुंजारराव. ज्यांनी ना जसे मुंबईचे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांच्यामधूनच ते एक आहेत. तर असे बरेच त्यांनी मोठमोठ्या मूर्त्या घडून आणलेल्या आहेत, पण ते ना नेहमी पडद्याच्या मागे राहिलेले. तर मला चान्स भेटलेला आहे त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू घ्यायला. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना त्यांच्याकडून बरेच काही जाणून घेणार आहोत. कारण सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ना बरेच तुम्ही बघत असतील, पण बरेच मूर्तिकारांना तुम्ही सोशल मीडियावर बघत असतील, पण त्यांना कधी तुम्ही बघितलं नसेल सोशल मीडियावर. तर आज आपण जाणून घेणार आहोत आणि बरेच त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी अशा विचारणार आहोत त्यांच्या वर्कशॉपच्या रिलेटेड, व काम कसं काय असतं, किती टफ असतं वगैरे. तर आज मला त्यांच्यासोबत संवाद साधायची संधी भेटली आहे. तर चला आपण त्यांच्याशी बोलूया. चला व्हिडिओ आजचा स्टार्ट करूया आपण. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया रे बाप्पा मोरया रे. तर नमस्कार मित्रांनो. तर माझ्या बाजूला बघू शकता मूर्तिकार राहुल झुंजारराव. तर दादा पहिले तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या पूर्ण. नमस्कार, मी मूर्तिकार राहुल झुंजारराव. मी शहापूर येथे राहतो आणि माझी चित्रशाळा म्हणजे माझा जो आर्ट स्टुडिओ आहे तोही शहापूरला आहे. आणि तिथे आम्ही 12ही महिने गणपतीच्या मूर्त्या, देवीच्या मूर्त्या, इतर मी स्कल्पचर फॉर्ममध्ये म्युरल्स, पॅनल, आर्टवर्क, मेटलची कामं ही आमच्याकडे 12ही महिने आर्टवर्क चालू असते. दादा तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून आहात आणि तुम्ही या क्षेत्रात कसे आले? माझ्या या क्षेत्रात याचं मेन कारण म्हणजे माझ्या आईकडचं म्हणजे माझ्या आजोबांचा कारखाना होता गणपतीचा. त्यावेळी शाडू मातीच्या मूर्त्या व्हायच्या. लहानपणापासून मी त्यांच्याकडे जाणं येणं होतं, त्यामुळे त्या मातीची, त्या कलरची एक वेगळाच आवड निर्माण झाली आणि त्यातून गणपतीचा आकार समजायला लागला. आणि मग मी हळूहळू छोट्या छोट्या मूर्त्या बनवायला लागलो आणि त्यातून माझे वडील
आजोबांच्या कारखान्यात डोळे काढायचं काम करायचं, म्हणजे लिखायचं काम, आखणीचं काम. ओके त्यामुळे आणि जास्त कनेक्टिव्हिटी वाढली. ओके. तर दादा ही प्रेरणा तुम्हाला कशी आली या बघा, क्षेत्रात? लहानपणापासून सांगितल्याप्रमाणे मला गणपतीची आवड होती आणि या कामाची आवड होती. तर गिरगाव चौपाटीला लहानपणी आई मला घेऊन जायची गणेश विसर्जनाला. ओके त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या मोठ्या भव्य मूर्त्या बघून एक काम करत असताना असं वाटायचं काहीतरी आपण पण हे बनवू, आपली कशी मूर्ती घडते, कसं याचं अंग आहे, कसं याचं रूप आहे, रंग आहे, रूपरेषा आहे. त्या हिशोबाने नंतर हळूहळू जसं मोठा होत गेलो तेव्हा मला काही नावं समजायला लागली. त्यातलं एक मला सगळ्यात महत्त्वाचं नाव असं माझ्या आयुष्यातलं जे कैलासवासी विजय खाते. आणि त्या माणसाचा आणि त्याचा कामाचा जो पायंडा किंवा त्यांची कामं बघत बघत जे आम्ही शिकलो, ओके ते महत्वाचं नाव आहे माझ्या आयुष्यातलं. आणि त्याही आधीचं एक नाव असं आहे का कैलासवासी दीनानाथ वेली. तर त्यांना कधी मला भेटायचं कधी हे आलं नाही, वेळ नाही झाली ती. परंतु त्यांची जी कामं होती, त्यांचे जे काय फोटो होते, त्या दोन कलाकारांच्या कामाचा जो प्रभाव माझ्यावर पडला किंवा मला जे आवडायला लागलं, त्यातनं मी ते माझं काम हळूहळू सुधारायला लागलं. म्हणजे कोणत्या वयापासून तुम्ही या क्षेत्रात चालू केलं म्हणजे काम? लहानपणापासून पण एक एज असते म्हणजे अंडर एज 18+ अंडर एज पासूनच तुम्ही चालू केलेलं आहे? आता तसं बघायला गेलो तर साधारण 2री-3री पासून मी गणपतीची कामं करतो. पण असं प्रॉपर मी बोलू नाही शकत का मी मॉडेल या वर्षात बनवलं एस्टॅब्लिश. पण साच्यातनं दाबणे, मातीकाम असल्यामुळे काय होतं, साच्यातनं दाबणे, मग ते जोडणे, त्याचं कोरीव काम करणे, मग हळूहळू चित्र काढायची आवड लागली, स्केच बनवणे, असं करता करता मग मातीवर आपण काम करायला शिकलो. तर असं मी एक प्रॉपर बोलू शकतो का माझा जो चेहरा किंवा मी बनवलेला जो गणपती आहे तो वयाच्या 13व्या वर्षी पहिला म्हणजे कोणाची न मदत घेता मी बनवला आणि तो मंडळाने नेला. ओके ओके फाईन. तर दादा तुम्ही पास्ट मध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या मूर्त्या बनवल्या आतापर्यंत? बघा, आता एवढं तर सगळं मी हे सांगू नाही शकत क्रम वाईज, पण तरी सगळ्यात महत्वाची आणि एक हे 12 फुटाची सगळ्यात पहिली मी जी मूर्ती बनवली ती हरिओम मित्र मंडळाची शहापूरची मूर्ती बनवली. ओके. ती मूर्ती बघून मला डोंबिवलीला ठाकुर्लीचा महाराजा या मंडळाने संधी दिली आणि पहिली एस्टॅब्लिश मूर्ती मी ठाकुर्लीचा महाराजा म्हणून ती डोंबिवलीला गेली. त्यानंतर हळूहळू काय झालं, माझ्याकडे ऑर्डर्स वाढत गेले, कॉन्टॅक्ट वाढत गेले. मग मी ताडदेवचा इच्छापूर्ती मंडळ माझ्या बरोबर आलं. ओके. त्यांच्यासाठी मी गेले 4 वर्ष मुंबईत जाऊन मूर्त्या बनवल्यात. 1 वर्ष मी परेल वर्कशॉपला गेले 2024ला, 2023ला मी भायखळ्याला गेली, त्यानंतर आता गेल्या वर्षी मी गणसंकुलला गेले. तर गणसंकुलला ही 4 ते 5 मूर्त्या मी बनवल्या. तर दादा तुम्ही या वर्षी कोणत्या कोणत्या मंडळाच्या मूर्त्या साकारताय? बघा, आता प्रामुख्याने मी बघायचं तर एक राहुल झुंजारराव आणि मीरा भाईंदरचा महाराज आहे, एक वेगळं समीकरण आहे. त्या मंडळालाही माझ्यावर 100% विश्वास आहे आणि मलाही त्यांच्यावर काम करताना मजा येतो. आणि ही मूर्ती मी जागेवर बनवतो. आणि पहिली माझ्या आयुष्यातली मूर्ती आहे का जी मी जागेवर बनवली ती मीरा भाईंदरचा महाराज. मीरा भाईंदरचा महाराज. दुसरी गोष्ट, आता एक नवीन माझ्याकडे मंडळ आलेलं आहे मीरा भाईंदरचं गर्जना मित्र मंडळ म्हणून. तर मीरा भाईंदरचा राजा म्हणून त्याचा प्रख्यात आहे. ओके. त्यानंतर साताऱ्यात मी केसरकर पेठचा राजा, ओके. बुधवार पेठचा राजा, मीन्स बुधवार पेठ तालीमचा बीटीएम ग्रुप म्हणून आहे ते. ओके. त्याच्यानंतर म्हणजे पुण्या साईडचे पण आहेत. साताऱ्यातला आणि एक मंडळ आहे साताऱ्याचा राजा करंजे पेठ, हे एक मंडळ माझं आहे. त्याच्यानंतर माझी जी इथली जी मंडळं आहेत जी पूर्वीपासून मी सुरुवात केली ती शहापूरचा राजा, शहापूरचा महाराजा, त्याच्यात हरिओम मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदा एक मी स्पेशल मूर्ती बनवतोय अशी ती भारतनगरचा राजा, जी गेली 3 वर्ष मी बनवते अंधेरीची. आणि मीरा भाईंदरचा पण यंदा वेगळा कन्सेप्ट आहे, दोन्ही मूर्त्या वेगळ्या आहेत आणि वेगळ्या लेवलला विचार करून मी यंदा काम करतो. आणि त्यातूनही मी अजून बाहेर म्हणजे सुरतला एक माझा कारखाना मी केलेला आहे, त्याचं नाव आहे मल्हारी आर्ट्स. ओके. तिथेही मला चांगला प्रतिसाद मिळाला. तिथे मी 30 मूर्त्या बनवतो. त्यात एक सुरतचा गणाध्यक्ष म्हणून आहे, आराध्य राज आहे, फार मोठी मूर्ती, मोठा कन्सेप्ट आहे, वेगळाच संकल्पना आहे. त्यानंतर एक निंबडा चौक
हे जुनं खूप विजय खातूंपासूनचं मंडळाची सुरतवरून मूर्ती मिळायची. ओके. ते या त्यांचाही यातला इतिहास आहे का गेले 20-22 वर्षापासून ते पहिल्यांदा सुरतमध्ये माझ्याकडे मूर्ती मोडतात, नाही तर ते दरवर्षी टिकवून आणायचे. अशी काही आहेत गोष्टी आणि बऱ्याचशी नवीन मंडळही आज आलेली आहेत माझ्याकडे. आणि यंदाच्या वर्षाला मी टोटल 75 गणपती बनवत आहे, 75 जे 8 फुटाच्या वरती आहे. ओके. तर दादा असं कोणतं ओल्ड मंडळ आहे जे तुमच्याकडेच आहे दरवर्षी, आणि असे कोणते नवीन मंडळ या वर्षी आलेले हे बघा, असं कुठल्या मंडळाचं आपल्याला नाव नाही घेता येणार, कारण बघा जे मंडळ आपल्याला संधी देतात ते आपल्यासाठी स्पेशलच असतात, जेही हा. असतात. पण असं एक म्हणजे असे कोणते? प्रामुख्याने एका मंडळाचं नाव नाही घेता येणार, पण मला काम करायला आवडतं. एक मीरा भाईंदरचा महाराजा म्हणून, एक शिवराज मित्र मंडळ आहे डोंबिवलीचं, हेही एक खूप माझं खूप त्यांच्याशी कनेक्शन आहे. आणि जे मी मगाशी नाव घ्यायला विसरलो, भाकोलीच्या महाराजा बरोबर शिवराज मित्र मंडळी माझ्याबरोबर होतं, का जे गेले कैक वर्ष म्हणजे माझ्या चांगल्या वेळेतही होतं माझ्याबरोबर आणि वाईट वेळेतही होतं. अच्छा अच्छा. त्यामुळे ह्या काही जी 5-6 जी मंडळ आहेत ती एक खूप स्पेशल माझं त्यांचं बॉन्डिंग आहे. ओके. असं. तर मीरा भाईंदरच्या महाराजा तर तुम्ही दरवर्षी म्हणजे बनवत आलेत ना, तर असे म्हणजे किती वर्षापासून तुमच्याकडे आहे मीरा भाईंदरच्या महाराजा? बघा, आता गेले मी एक 10 वर्ष तरी तो गणपती बनवतोय. फक्त एकच वर्ष लॉकडाऊन मध्ये मी नाही देऊ शकलो, ओके. कारण तेव्हा छोट्या मूर्त्या होत्या. बाकी कंटिन्यू मी त्यांचा गणपती आजही आजपर्यंत करतो. कोणत्या वर्षापासून करत आले? बघा, साधारणतः एक 16-17च्या आसपास पासून चालू केलं 17च्या आसपास, आणि अजूनही ते तुमच्याकडे माझ्या बरोबरच आहे. ओके. मग ह्या वर्षी काय म्हणता मग मीरा भाईंदरच्या महाराजाच्या ह्या वर्षी रूप कसं असणार आहे, आणि हाईट आहे अगर तुम्ही बघा, हाईट वाईज करू आपण शकले. बोललो तर त्या गणपतीच्या हाईट पेक्षा त्या गणपतीत काय वैविध्य असतं हा. हे मी प्रामुख्याने बघतो. आणि त्या मंडळाचा पण एक क्लिअर कन्सेप्ट असतो का आप मूर्तिकार हो, आप आपके हिसाब से काम करो. त्यांचं स्केचही मी फायनल करतो. ते कधीच कुठल्या गोष्टीला मला अडवत नाही. त्यांचं कधी मला पेमेंटचा प्रॉब्लेम झालेला नाही. त्यांनी कधी मला ट्रीटमेंट चुकीची दिली नाही. त्यामुळे आज आम्ही Okay. एकमेकाबरोबर काम करतो. आणि यंदाच्या वर्ष गणपती बघायला तर एक वर्ष ब्रॅकेटच्या बाहेरून जो मी आजपर्यंत गणपती घडवत आलो तो अपोजिट, म्हणजे जे मी विचार करून काम करतो त्याच्या एक्झॅक्ट वेगळं क्रिएशन बघायला मजा वाटेल. एक यावर्षी. कन्सेप्ट आहे. हा, ओके. आणि मग तुमच्या इथून पहिलं आगमन कधीपासून आहे? बघा, आता माझी पहिली मूर्ती जी आहे सुरुवातच मीरा भाईंदर पासून आहे. मीरा भाईंदर पासून हो. सुरुवात आहे. पण दादा तुम्ही स्वतः शिल्पकार आहात, तुम्ही स्वतः स्केचिंग, माती काम, डायरेक्ट जॉब वगैरे, पेंटिंग, हे सगळं तुम्ही ऑलराऊंडर आहात. तर काय मग ह्या संदर्भात तुम्ही काय सांगणार, म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? ऑलराऊंडर आहात तर तुम्हाला बघा. किती लक्ष द्यावं लागतं वगैरे कसं? हा बघा, प्रत्येक कलाकाराचा त्या कामाकडे बघायचा दृष्टिकोन आहे. आणि कलाकार कधी काम करतो त्याचं ज्यावेळी समोर त्या मूर्तीसाठी भाविक श्रोता श्रद्धाळू असतो, ज्यावेळी त्या लोक आपली जेव्हा वाहवा करतात, जेव्हा आपल्याला एक शाबासकी देतात, त्यावेळी तो माणूस त्याचं काम, त्याचा उत्साह, त्याचं हुरूप, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. तर त्यानुसार कसं आहे, जे मी आजपर्यंत कामं केलेत, आजपर्यंत मला लोकांनी जी माझ्याबरोबर काम करतायत, जी मंडळ माझ्याबरोबर आहेत, जे माझे कारागीर आहेत, त्यांना ह्या गोष्टी त्या हिशोबाने मी काम करत असतो. ओके. तर दादा गेल्या वर्षी एक कॉन्ट्रोवर्सी झालेली, तर त्याबद्दल मग तुम्ही काय सांगणार? बघा, आता कॉन्ट्रोवर्सी ती अशी होती हा. की तो एक जो काळ होता, ती कॉन्ट्रोवर्सी बोलण्यापेक्षा कोण योग्य अयोग्यचा विषय सोडू महत्वाचा नाहीये. त्यावेळीची परिस्थिती माझी खराब होती, कारण मी ओके, ओके. 2 ते 2.5 दिवस मी ऍडमिट होतो. आणि तो पण ऍडमिट अशासाठी झालो होतो का मला शारीरिक अडचण होती. आणि मी 2 ते 3 दिवसानंतर कव्हर झालो. ज्यावेळी मी कव्हर झालो त्यावेळी माझी एक इच्छा होती का त्या मंडळाने 1-2 दिवस मला वाढवून द्यावे. पण त्या काही गोष्टी असतात, शेवटी मंडळाची पण काही चुकी नसते आणि त्यांच्याही सगळ्या गोष्टी सेटअप असतात. तर काही एक माणुसकी म्हणून थोडासा विचार केला असता तर ते ही गोष्ट घडली नसते. आणि जी गोष्ट झाली, आता एखादी गोष्ट पॉझिटिव्ह होते किंवा निगेटिव्ह होते, तर त्यात धरून बसण्यापेक्षा आपण पुढचा विचार करून काम करतो. आता जे मी काम घेतले ते नवीन जोमाने, नवीन उत्साहाने, वेगळ्या लेवलला काम करतो. तुम्ही जेव्हा मूर्ती बनवतात तर त्याच्या मागच्या तुमच्या मनात म्हणजे काय विचार असतो त्या मूर्ती बनवण्याबाबत? आता मी शक्यता बाहेरचे स्केच घेत नाही. ओके. आणि जरी घेतल्या तरी मी माझ्या पद्धतीने त्या मोल्ड करतो.
माझा बोलायचा उद्देश असा आहे का आपण जे गणपती करतो, आज गणपती म्हणजे काय, आपला आराध्य आहे, हा, हा. आपला श्वास आहे, आपला एक गण आहे का ज्या सृष्टीत सगळ्यात आदिपूज्य त्याला मानलं जातं. तर तो गणपती ज्यावेळी मी बघणार किंवा मी जेव्हा घडवणार आणि घडवल्यानंतर भाविक ज्यावेळी तो घेऊन जाणार, तर त्याच्यामधला गोडवा, त्याच्यामधला भाव आणि त्याच्यामधली श्रद्धा, आस्था ही टिकली पाहिजे. दुसरी गोष्ट, मला पौराणिक आणि आध्यात्मिक स्टोरीच्या बाजूला मी काय प्रयत्न करत नाही. आणि मला बघा असा गणपती घडवायला आवडतो का जो गणपती घडवल्यावर 11 दिवस मलाही टेन्शन नाही आणि मंडळालाही टेन्शन नाही. नवीन काहीतरी वेगळं वेगळं करण्यासाठी मी काय वेठीच धरत नाही. ओके. त्यामुळे सहजता मी त्या मूर्तीमध्ये प्रामुख्याने बघतो. ओके. तर दादा, असं ऐकायला आलं ह्या वर्षी महाराष्ट्राची सगळ्यात उंच मूर्ती तुम्ही घडवत आहात. 38 फीट या समथिंग काहीतरी आहे, काय सांगणार? नाशिकचं मंडळ आहे, त्यांच्यासाठी आपण ती मूर्ती घडवतोय आणि साधारणतः एक 24 ते 25 फुटापर्यंत त्याचं शरीराचा स्कल आहे. म्हणजे आता आम्ही आमच्या याच्या लँग्वेज मध्ये आम्ही त्याला काय म्हणतो, कट पीस. कट पीस. म्हणजे जसं 14 फुटाचं असतं, 12 फुटाचं असतं, 8 फुटाचं असतं, 16 फुटाचं असतं, 19 फुटाचं, तसं म्हणजे 24 फुटाचं आहे. म्हणजे जर ज्यावेळी जो फिटिंग होणार गणपती, तो नुसती मूर्तीच 25 फुटाची बसलेली आहे राजाकोच. त्यानंतर त्याचं सिंहासन, खालचं बेस, असं सगळं मिळून तो एक 38 फुटापर्यंत ती मूर्ती आहे. ओके. तर दादा, म्हणजे आता मटेरियलचं बात केलं तर तुम्ही ऑनली पीओपीच्याच मूर्त्या घडून आणतात की टिश्यू पेपर या शाडू माती? तुमच्याकडे कोणते मूर्त्या आहेत? हे बघा, मी हेच बनवतो हा माझा कधी हट्ट नसतो. मला जे विचारलं जातं, बघा मी आर्टिस्ट आहे, माझं काम आहे, मी स्टुडिओ करून बसतो, आज समोरच्याला जे हवंय ते मला देणं कर्तव्य. त्यामुळे मी फक्त स्टोन सोडून सगळ्या मीडियम मध्ये काम करतो. ओके. सगळ्या माध्यमांमध्ये मी काम करतो. म्हणजे शाडू माती अशी माझी माणसं आहेत आणि स्टुडिओत त्या प्रकारे एक 26 ते 27 माणसं आहेत. ओके. ती सगळ्या वेगळ्या वेगळ्या लेवलची, कोण फायबरवाली आहेत, कोण क्लेवर्क आहे, कोण रबर मोल्ड मारतं, कोण सिलिकॉन मध्ये काम करतं, कोण मेटल मध्ये काम करतं. आता मी फाउंड्री पण एक माझी स्वतःची. नाही, पण टिश्यू पेपरच्या पण मूर्त्या बघायला भेटतात तुमच्या वर्कशॉप मध्ये की नाही? ऑनली पीओपी या शाडू माती? नाही, टिश्यू पेपरचे तर रायसन मी नाही सांगू शकत, कारण कोण टिश्यू पेपर वापरतो, कोण पुठ्ठा वापरतो, कोण कुठला कागद वापरतो, तो महत्वाचा नाहीये. त्याच्यामध्ये पेपर स्मॅश म्हणून एक प्रकार असतो, ज्याला आपण लगदा म्हणतो, लगद्याची मूर्ती, त्या बसतात. माझ्याकडे 3 मूर्त्या दरवर्षी असतात. म्हणजे ते वेगळं मटेरियल आहे का? हा, ते मटेरियल वेगळं आहे, पण ते कसं आहे, आता काही ज्यावेळी एक्सपोर्ट होतात, जेव्हा केव्हा जास्त लांब ठिकाणी जेव्हा मूर्ती जाते, ही खूप कालांतराने पोचते, तर त्याच्यासाठी ते मटेरियल खूप चांगलं आहे, कारण ते मजबूत असतं. ओके. पण त्याचा एक असा पण आहे का तो खूप लेल्दी प्रोसेस आहे, त्यामुळे मी त्या शक्यता ऑर्डर कमी करतो. कारण गणपतीच्या पिरियड मध्ये टाइम हा खूप शॉर्ट असतो, कमी असतो, त्यामुळे ते शक्यता मी टाळतो. पण ते 3 मूर्त्या माझ्या फिक्स असतात, मी करतो. ओके. आजचा जो जमाना आहे तो सोशल मीडियाचा म्हणजे जमाना आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे. तर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह का नाही आहात? काय सांगणार? सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे का मी जास्त करून कामातच असतो. आणि दुसरी गोष्ट बघा, मी ऍक्टर नाहीये किंवा मी रील स्टार नाहीये. मला जेवढं मला माझं काम करता येईल तेवढं मी काम करतो. आणि जो माझ्यापर्यंत पोहोचतो अशी मी बोलतोच आहे की तू आलाच माझ्यापर्यंत, मी बोलतोय. तसं काय हे असं काय करतो नाही करतो, हा एवढंच आहे की बाबा मी त्या इंस्टाग्रामवर किंवा तुमच्या सोशल मीडियावर मी तसे हे नाही करू शकलो का, तर मला कधी त्याची गरजच नाही बसली. कारण काय माझ्याकडे 12 महिने काम असतं. 12 महिने काम. तर दादा, ॲज अ मूर्तिकार, जसे तुम्ही मूर्तिकार आहात, तर ह्या क्षेत्रात तुम्हाला असे प्रॉब्लेम काय काय फेस करावं लागतात? म्हणजे आता समजा काय काय असे मंडळाचे तुम्ही उंच उंच मूर्त्या बनवतात, जसं 30च्या अबव झाले, अंडर झाले, मग तुम्हाला असं काय काय प्रॉब्लेम फेस करावं लागतं दरवेळेच्या? काय काय असे टफ असतात प्रॉब्लेम? असं आहे की सगळ्यात महत्वाचं, मी मुंबई पासून लांब आहे, एक जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर माझा स्टुडिओ लांब आहे. त्यामुळे काय होतं, ऑफ सीझनला माझ्याकडे माणसं असतात, सीझनला काय होतं, मुंबईत कामं चालल्यामुळे इकडे माणसं कमी येतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम मी कमी काढून टाकलाय की मी माझी वैयक्तिक टीम तयार केली. आज माझ्याकडे मराठी माणसाची 25 जणांची टीम आहे. माझ्याकडे कास्टरी आहे, माझ्याकडे मातीकामवालाही आहे, माझ्याकडे पेंटरही आहे, माझ्याकडे लिखाईवालाही आहे, माझ्याकडे फायबर मोल्डरही आहे.
म्हणजे मी सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम व्हायचा माणसांचा, टीम ज्यावेळी तुझी वाढते त्यावेळी तुझी ताकद वाढते. दुसरी गोष्ट असं होतं का पूर्वी मटेरियल इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत वेळ लागायचा, आता त्याही गोष्टी सोप्या झाल्यात. आणि मोठी मूर्ती घडवायची असेल तर तुम्हाला मॅन पॉवर प्रॉपर लागते. तर त्यावेळी तुझ्याला जे असणारी परांची, त्या मंडप, त्याला लागणारी लाईटची सोय, पाण्याची सोय, या सगळ्या प्रॉपर असेल तर मग ते प्रॉब्लेम निघून जात. आणि ज्यावेळी मी जागेवर करतो, ते जागेवर मी जी मंडळं करतो, एक 4 ते 5 मंडळं करतो, तर ते आता पहिले सुरुवातीला 1-2 वर्ष मला त्रास झाला, कारण त्या मंडळांना पण त्याचा अनुभव नव्हता. मूर्तिकाराला काय एक्झॅक्ट पाहिजे असतं, त्याला कसं त्याची, कारण मंडळाचं कसं असतं, मंडळाला ती गोष्ट कळत नाही मूर्तिकाराला आता काय हवंय आणि त्या वेळेची व्हॅल्यू काय. त्यात मंडळाची चुकी नाही, पण तो इश्यू निघून गेला. कारण आता जे मी कामं करतो ना, तर सगळं माझा सेटअप रेडी असतो. मी ज्या दिवशी जोडायला जातो त्याच्या आदल्या दिवशी सगळं रेडी असतं, परांची पासून, लाईट पासून, मंडपापासून सगळं रेडी असतं. त्यामुळे आता ते एक निघून गेलेत. आणि त्यात आणि एक असा मुद्दा असा आहे की मंडळं जी आहेत त्या मंडळांनीही मूर्तिकाराला त्या वेळेत त्याची जी रिक्वायरमेंट आहे, वेळेत पाठ देणे, वेळेत त्याचं मानधन देणे, वेळेत त्याचा ऍडव्हान्स देणे. कारण कसं असतं, प्रत्येक मंडळाला एक स्वतःसाठी एक वेगळी मूर्ती, माझी मूर्ती, मंडळाची ही वैयक्तिक एक मूर्ती असते, मूर्तिकारासाठी एक मूर्ती नसते, त्याच्या सगळ्या मूर्त्या मिळून. त्यामुळे मंडळांकडनं माझी ती अपेक्षा आहे की बाबा निदान मूर्तिकाराला जी रिक्वायरमेंट आहे त्या गोष्टी तुम्ही वेळेवर देत जा, जेणेकरून मूर्तिकार त्या गोष्टी वेळेत अप्लाय करू शकतो. ते तर आहे. तर दादा, मीरा भाईंदरच्या महाराजा, सुरतच्या आराध्य राज आणि शिवराज मित्र मंडळ ह्या वेळेस, डोंबिवली, यावेळेस काय हाईट असणार आहे? बघा, मीरा भाईंदरचा महाराजा एक साधारणतः 25 ते 27 फुटाची मूर्ती आहे. 25 ते 27. आणि एक वेगळाच कॉन्सेप्ट येतो. माझ्या आयुष्यातला एक वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आलोय. आणि एक आराध्य राज्य सुरतचं जे मंडळ आहे, तर गणपती विथ एक पूर्ण सेटअप, एक स्टोरी आहे त्याच्यात. ते खूप हाय प्रोफाईल, हाय लेवलचं ते सुरतचं. ते एक वेगळा, म्हणजे खूप युनिक बघायला, वेगळ्या लेवलचं त्या गोष्टी आहेत. आणि शिवराज मित्र मंडळाचं बोलायला तर एक ती साधारणतः 16 ते 17 फुटाची मूर्ती आहे. कारण डोंबिवलीला डिस्ट्रिक्शन्स आहेत. पण त्यातही मी एक आपल्या आत्ता जे चालू ह्याच्यामधला एक कन्सेप्ट मी निवडलाय, मी एक ड्रॉ केलंय ते. आणि तोही कन्सेप्ट बघायला पब्लिकला खूप भाविकांना मजा येईल. आणि त्यात एक मी आयडिया असं करू शकतो, शिवमुद्रा नाशिकचं जे मंडळ आहे, तर त्यांची एक साधारणतः 35 ते 40 फुटाची मी मूर्ती बनवतो. आणि ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी मूर्ती आहे. खूप एक चॅलेंजिंग टास्क म्हणू शकता. तीही जागेवर करतो. ती जागेवर करता. तर मीरा भाईंदरच्या महाराजाचं आगमन इथूनच होणार आहे? नाही, तीही मूर्ती जागेवर करतो. अच्छा, मीरा भाईंदरचा महाराजा, मीरा भाईंदरचा राजा. ते जागेवरच बनवलं जाते. मीरा भाईंदरचा महाराजा हे जे तुम्ही मगाचपासून म्हणता, त्या मंडळाचं नाव आहे सिद्धिविनायक. आणि मीरा भाईंदरचा राजा याचं नाव गर्जना. माझ्याकडे फर्स्ट टाइम आली. मग तुम्हाला तिथे जाऊन बनावं लागते मूर्ती? त्या दोन्ही मूर्त्या बनवायच्या, दोन्ही मूर्त्या वेगळ्या आहेत. आणि गर्जना मंडळाचं म्हणून एक खास वैशिष्ट्य असं आहे का त्यांचाही कॉन्सेप्ट वेगळा असतो. आणि त्यातही खूप मजा आलेली आहे. त्यांचंही क्लेवर खूप होतं, करण्यासारखी मजा आली. आणि ते कसं चॅलेंजिंग होतं, त्यामुळे ती बघण्यासारखी मूर्ती आहे. तर दादा, आखणीच्या रिलेटेड काय बोलणार? त्या मंडळात तुम्ही स्वतः आखणी काढणार आहेत की? बघा, मोस्टली पंकज पेवेकर हा माझ्या मूर्त्यांची आखणी करतो. कारण काय होतं, 1-2 मूर्त्या सोडल्या तर मला जास्त मूर्त्या आखणी करायला मिळत नाहीत आता, कारण बाकीची कामं असतात. कारण तुम्ही ऑलराऊंडर आहात. असं नाही, ऑलराऊंडर म्हणजे आता मी जे काम करत आलोय त्यामुळे एक एक गोष्ट शिकत गेलोय. बघा, कोण काय ऑलराऊंडर किंवा कोण काय असा, बरोबर आहे, पहिल्यापासून असतो तो जो एक्सपिरियन्स घेऊन पडत धडत करत शिकत करत राहतो. ठीक आहे, बरंच लक्ष द्यावं लागतं बऱ्याच ठिकाणी, त्या हिशोबाने आपण ते आहे. त्याच्यानंतर एक ओंकार पाटील म्हणून डोंबिवलीचा मुलगा आहे, जो मातीकामी उत्कृष्ट करतो, पेंटिंगही छान करतो, शेडिंग सुंदर करतो. आणि पूर्वीच्या पेक्षा मला ह्या मंडळींमुळे काय होतंय, आता माझी ताकद वाढली. पूर्वी या सगळ्या गोष्टी एकट्याच कराव्या लागायच्या, त्यामुळे कधी कधी माझं काम डिले व्हायचं, कधी इश्यू व्हायचे. आता ते होत नाही.
तर दादा या तुमच्या वर्कशॉप मध्ये वर्कर्स म्हटले तर किती आहे? बघा, आज मी तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे 25 वर्कर्स आहेत माझे. 25 वर्कर्स. त्याच्यामध्ये इथल्या 2 आदिवासी लेडीज आहेत. ओके. त्या माती बनवतात, साफसफाई करतात, त्या इथल्या माणसांना चहा पाणी देतात. ओके. एक फायबरची टीम जर बघडली तर एक 7 ते 8 फायबरवाले आहेत. ओके. कार्पेंटर्स आहेत, हां. वेल्डर आहेत, ओके. क्ले आर्टिस्ट आहेत, त्याच्यामध्ये स्कल्पचर आर्टिस्ट वेगळे आहेत, ओके. ओके. गणपतीचं क्ले वर्क करणारे वेगळे आहेत, फिनिशर वेगळे, नंतर पीओपीची कास्टिंग करणारे वेगळे, जॉइंडर. अशी मी माझी एक वैयक्तिक 12 महिन्याची 25 जणांची टीमच केलेली, त्याचे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या रोलमध्ये काम करत असतात. ओके. आणि ते माझ्याकडे काम करत असण्यापेक्षा आहे ना, आम्ही एक टोटल सगळे मिळून एक युनिट आहोत ओके. आणि आम्ही ते काम करतो. ओके. इन फ्युचर मध्ये मुंबई या लालबाग परळ मध्ये कोणत्या मंडळासोबत तुम्हाला काम करायला आवडेल? बघ, आता लालबाग परळचं जर नाव घेतलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ली. ओके. कारण ती मूर्ती जेवढी स्पेशल आहे का ती सर्वस्वी हाताने घडते. त्यात डाय हा एलिमेंट फार कमी वापरला, कमी म्हणजे नाहीच्याच बरोबर आहे. आणि वेलिंग साहेबांनी जो पायंडा घातलाय या इंडस्ट्रीसाठी, या मंडळांसाठी, किंवा हे एवढं भव्य दिव्य होऊ शकतं, ही सुरुवात त्या गणेश गल्लीपासून झाली. ओके. गणेश गल्लीची मूर्ती हे वेगळं स्वप्न आहे. आणि दुसरं मंडळ किंवा पहिलं दुसरं असं नाही, चिंतामणी. चिंतामणी हा असं आहे का जिथे आपली श्रद्धा आहे. हो. आणि त्या विभागातला किंवा या क्षेत्रातला माझ्या लेखी तो पहिला गणपती आहे लालबाग परळ मधला. म्हणून त्या 2 गणपतींसाठी तर मी भविष्यात उत्सुक असेल. आणि कारण चिंचपूरच्या चिंतामणीचं पण आगमन खूप स्पेशल असतं, खूप रोड पूर्ण भरून जातात लालबागचे. नाही, ती चांगली गोष्ट. आज त्यांचं तेवढं क्राऊड आहे, कारण हो, त्यांनी तेच ते तर. तेवढ्या वर्षात ते सगळं हो. मिळवलेलं क्राऊड, आणि ते जुनं मंडळ आहे. जुना मंडळ त्यामुळे स्पेशल आहे. स्पेशल आहे. अजून कुठले मंडळ? गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा झाला आणि चिंचपोखलीचा अशी चिंतामणी झाला. खूप आहे, अशी शॉर्टलिस्ट तर नाही करू शकत आपण, ओके. पण स्पेशली तर हे 2 मेन आहेत. बॅलन्सिंग मध्ये एक चंदनवाडी छान मूर्ती आहे, चंदनवाडी. ते आपल्याला काम करायचे मुभा मिळू शकते. ते तर आहे. खेतवाडीतली मंडळ आहेत जे माणसाला फ्रीडम. बघ, आता मी इथे जे काम करतो की नाही, तर मला ब्रॅकेट्स असतात, एवढी साईज हवी, एवढ्यातच गणपती बसलेला पाहिजे. त्यामुळे काय होतं, कधी कधी मूर्ती पूर्णपणे आम्हाला खोलता येत नाही. मीन्स कसं होतं, आम्हाला पूर्णपणे त्याला काय म्हणतात, आमच्या पद्धतीने तो संपवता येत नाही. ओके. ब्रॅकेट्स असतात, तर तिकडे त्या गोष्टी नसतात, त्यामुळे मजा वाटेल. ओके. तर दादा तुमच्या मूर्त्या म्हणजे कुठपर्यंत गेलाय, म्हणजे आउट ऑफ मुंबई या विच म्हणजे कोणत्या स्टेट पर्यंत? बघा, आता कुठपर्यंत गेलं असं मी काय प्रत्येक सांगू नाही शकत, पण ह्या वर्षी निदान माझे 8 मूर्त्या बाहेर चाललेल्या आहे. त्यात एक बँगलोर आहे, एक छत्तीसगड आहे, कोल्हापूरला एक मूर्ती चालली, कोल्हापूर. त्याच्यानंतर हैदराबादला 2 मूर्त्या, एक वरंगलला आहे, स्मार्ट सिटीमध्ये, आणि आता 1-2 मूर्त्यांची बोलणं चालू आहे ज्या बाहेर जायचं. ओके. तर दादा माझ्या माहिती अनुसार तुम्ही लास्ट वर्षी बॅलन्सिंग मूर्त्या केलेल्या, तारदेवच्या इच्छापूर्ती, स्लेटर रोडच्या गणपती आणि कोलबाट लेनच्या राजा, हे 3 युनिक मूर्त्या जे तुम्ही घडून आणल्या. काय म्हणणार या वर्षी? आणि तुमचं युनिक म्हणजे हे बॅलन्सिंग जे तुम्ही करतात मूर्त्या, त्याच्या मागचं काय कारण आहे, म्हणजे विचार काय असतात त्याच्या रिलेटेड? बॅलन्सिंग करणं म्हणजे एक फार मोठा टास्क असतो मूर्तिकारासाठी, आणि तो मंडळासाठी पण. कारण मूर्तिकार बनवतो, त्यानंतर मंडळ ते मूर्तिकाराच्या वर्कशॉप नंतर मंडळापर्यंत नेतं, मंडळापासून परत विसर्जनापर्यंत नेतं. त्यामुळे दोघंही रिक्स उचलतात. पण माझं असं मत आहे, बॅलन्सिंग गणपती वगैरे तो सहज असावा. हा जो डान्सिंग त्याचा फॉर्म आहे तो असा सहज वाटला पाहिजे का तो आहे. ॲनिमेटेड किंवा उगाच रिस्की, आणि त्या एकदम तो 11 दिवस त्याचं टेन्शन घ्यायचं, परत विसर्जनाचं टेन्शन, मंडळाला भाविकांना टेन्शन, हे काय करायला मला आवडत नाही. कारण मी गणपती बाप्पा घडवतो, मी कुठला अँटिक जॉब नाही घडवत जो एका ठिकाणी राहणार आहे का तो. त्यामुळे मला ते अध्यात्म आणि आपल्या पौराणिकतेच्या बाहेर मला जायचं नाही. म्हणजे बॅलन्सिंग मूर्ती घडवताना पण खूप म्हणजे बरंच काही बघावं लागतं की बॅलन्सिंग मूर्तीचा सगळ्यात महत्वाचा एक असतो त्याची पकड, ग्रिप. परत
ते बॅलन्सिंग करताना त्या मंडळाची ट्रॉली पण तेवढी सक्षम पाहिजे. बॅलन्सिंगचे पण भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये सेंटर रॉड आला, क्रॉस रॉड आला, एक एस रॉड येतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण करतो, टेक्निकल जे पार्ट आहेत ते ज्यावेळी आपण करतो, त्यावेळी मूर्तिकार पण तेवढा शुअर पाहिजे आणि मंडळी तेवढं शुअर पाहिजे. ते तर आहे. जिंकचं विचारायचं होतं की तुमच्या जे गणपती मूर्त्या आहेत 10 फूट ते घेऊन 20 फूट पर्यंत प्राइसिंग रेंज काय असते? बघा, अशी प्राइसिंग टिपिकल सांगता येणार नाही आपल्याला, कारण हल्ली काय झालंय, पूर्वी प्रोडक्शन जॉब जास्त असायचे. आता प्रत्येक मंडळ हे कस्टमाइज गणपती स्केचनुसार मग त्या स्केचमध्ये किती काम आहे, तरी एक साधारणतः आपण पकडलं तर एक ऍव्हरेज बेसिक रेट पकडला तर एक आपल्याकडे एक साधारणतः एक 8.5 ते 9 फुटाचा एक गणपती आहे. बेसिक स्टार्टिंग सुरुवात तुम्हाला 1.5 ते 2.5 लाखापर्यंत, 2 लाखापर्यंत. त्यावरती एक माझा 10 ते 11 फुटामधला एक गणपती आहे. तो साधारणतः मी 2 ते 2.5 लाखापर्यंत. 2 ते 2.5 लाख. आणि सगळ्यात मोठा जो ऍव्हरेज जास्त प्रमाणात मी बनवतो तो 14 ते 15 फूट साईज मधला गणपती. ओके. त्याची बेसिक रेटच 3 ते 3.5 लाख रुपये आहे. म्हणजे ते जसं काम कस्टमाइज असेल त्या हिशोबाने आता जे माझ्याकडे चालू आहे ते साधारणतः 5 ते 4.5 लाखाचे बुकिंग आहे. ओके. मग आताही ऑर्डर वगैरे चालू आहे की ऑर्डर क्लोज केली तुम्ही? ऍक्च्युअली ऑर्डर मी गेल्या महिन्यातच बंद केली. अच्छा अच्छा. ओके. त्याचं कारण असं आहे का मी यंदा जे काम माझ्याकडे आहे ना ते एकदम फ्लेवर जास्त आहे, स्पेशलिस्ट जास्त आहे आणि सिंपल मूर्त्या कमी आहेत. ओके. त्यामुळे माझं लिमिट मला माहिती आहे. आणि गेल्या वर्षी एक माझ्याबरोबर जो इन्सिडेंट घडला, जो कोणाबरोबर घडू नये या गणपती क्षेत्रामध्ये, का ज्यावेळी आपल्याकडे जास्त स्ट्रेस असतो किंवा आपली धावपळ जास्त असते त्यावेळी आपण काय होतं, आपलं फिजिकल हेल्थ आपण बघत नाही, म्हणजे मेंटेनन्स बघत नाही. त्यामुळे लास्ट इयर मला तो जो त्रास झाला आणि त्याच्यामुळे जो पूर्ण एवढा गोंधळ झाला तो मला यंदा नको आहे. ते प्रिकॉशन घेऊन मी आणि माझी सर्व माणसं आम्ही हे करून हा निर्णय घेऊन आता आम्ही त्या कामाला लागलेलो आहे. आणि एक साधारणतः डिलिव्हरीच्या 4 ते 5 दिवस आधी गणपती आपल्याला कम्प्लीट करायचे. सगळं विजन घेऊन आम्ही काम करतो. ओके. तर दादा, जे तुमची सिग्नेचर फेस आहे असं मला ऐकण्यात पण आलेलं, त्याच्यामध्ये वेलिंग साहेब आणि विजय खातू सरांचं एक झलक दिसते त्या फेस मध्ये. काय सांगणार? बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, मी ह्यांचीच कामं बघत शिकलो. त्यामुळे थोडंफार त्यांच्या गोष्टी माझ्या कामामध्ये दिसतील हे मी नाही म्हणत आहे. करणारा करत राहतो, बघणारा बघत राहतो, विचार करणारा विचार करतो. कामामधूनच ओळख होते विजय सरांची आणि प्रेक्षक त्या गोष्टी जज करतात. ते काय मी बोलू नाही शकत का मी याचं काम करतो का मी असं काम करतो. आणि कुठलाच मूर्तिकार आणि जो प्रॉपर आर्टिस्ट आहे ह्या स्वतःच्या गोष्टी तो बोलूच शकत नाही. कारण जोपर्यंत एखादा आम्ही नवीन चेहरा बनवतो, आणि चेहऱ्याचं पण बघा सिग्नेचर फेस वगैरे असं तर काय मी मानत नाही. ज्यावेळी एखादा नवीन चेहरा एखादा मूर्तिकार बनवतो, आर्टिस्ट बनवतो, त्यावेळी जोपर्यंत त्या मूर्तीला लागत नाही तो कुठल्या तरी मंडपात चेहरे कट करून लावायचे, रंगवायचे आणि त्यातनं जज करायचं, ह्याच्यात तो चेहरा जज नाही होत. कारण तो चेहरा मूर्तीला लागायला पाहिजे, तो रंगायला पाहिजे आणि तो त्या मिरवणुकीत किंवा त्या मंडपात जायला पाहिजे. तर चारही अँगलनी सगळ्या व्ह्यूनी बघितला पाहिजे. त्यावेळी त्याचं जजिंग होतं का तो चेहरा योग्य आहे का अयोग्य आहे का, कुठे प्लस आहे का कुठे मायनस. त्यामुळे आणि एखादा चेहरा सततही बनतो, एखादा चेहरा एका झटक्यातच बनतो. किंवा कधी कधी काय होतं, एखादा चेहरा आपण सतत काम करत राहतो, या वर्षी केलं, पुढच्या वर्षी केलं, पण एखादा चेहरा असं का एखाद्या वर्षी छान होऊन जातो आणि तो हिट होतो. ते तर आहे. ते माती कामाचा एक ती वेगळी गोडवा आहे, मजा येते. ओके. तर दादा, एक शेवटचा प्रश्न. बोल. येत्या उत्सवाबद्दल, गणपती उत्सवाबद्दल काय मत आहे तुमचं? बघा, गणपती उत्सवाबद्दल मी मूर्तिकार असल्यामुळे पहिला मूर्तिकार प्रश्न माझ्या डोक्यात विचारली तर मला यावेळी माझ्याही हातनं ज्या घडलेल्या किंवा माझ्या टीमकडनं घडलेल्या पौराणिक आणि आध्यात्मिक मूर्त्या बघायला, शास्त्रशुद्ध मूर्त्या बघायला आवडतील. दुसरी गोष्ट, इतरही मूर्तिकारांकडनं तेच मला बघायला आवडेल, जो तो ज्याच्यावर त्याच्या परीने त्याच्या टॅलेंटनुसार पूर्ण फोर्सने काम करतो आणि छान मूर्त्या यंदा बघायला भेटतील. यंदाचा हे वर्ष स्पेशल आहे मूर्तिकारांचा. राहिला विषय उत्सवाचा, तर उत्सव हा फक्त एका मूर्तिकारावर नसतो, तो मंडळावर असतो, या क्राऊडवर असतो, त्या भाविकांवर असतो. शेवटी मूर्तिकार त्याच वेळी मूर्ती प्रेझेंट करतो किंवा ती घडवतो ज्यावेळी मंडळ त्याच्याकडे.
मंडळी ज्याच वेळी मी उत्सव मोठा करू शकतो ज्यावेळी त्याच्याकडे भाविक जातात. त्यामुळे प्रत्येकाचं एकामेकाशी कनेक्शन आहे. पण आत्ताचा जो बघायला घेतलं तर आज माझं वय वर्ष आहे 40. मी आज जे एवढ्या वर्ष काम करतोय तर जो मी त्याच्यातला बदल बघितलाय, पायऱ्या पायऱ्यानुसार तो बदलतोय, वर्षानुसार तो बदलतोय. पण आत्ताच्या गोष्टी काही बघताना काही आवडतात काही नाही आवडतात त्या बोललो तरी वेगळी गोष्ट होते आणि नाही आवडतात त्या बोललो तरी कोणाला तरी खूप. त्यापेक्षा त्या विषयावर न बोललेलं बरं. मेन आपण उत्सव छान व्हावा, आनंदित व्हावा. तर दादा एक वेगळा प्रश्न विचारतोय, तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल का? विचार ना, जो खरा आहे तो उत्तर सांगितलं. थोडा वेगळा आहे. ह्या वर्षी तुमच्याकडे अशी कोणती मोस्ट एक्सपेन्सिव्ह मूर्ती आहे, तुम्ही त्याच्या प्राइस या मंडळ डिस्क्लोज करू शकता का? एक्सपोज आहे. 2 मूर्ती आहेत, एक सुरतला आहे ओके आणि एक नाशिकची आहे, जी सगळ्यात मोठी मूर्ती होती. ती 11 लाख रुपयाची मूर्ती आहे. 11 लाख मोठी मूर्ती नाशिक. आणि आराध्य राजचे मंडळ आहे सुरत ते 8.5 लाख रुपयाची मूर्ती. 8.5 लाखची मूर्ती सुरतच्या आराध्य. तर दादा तुमचे म्हणजे इन फ्युचर मध्ये मुंबईमध्ये एक्सपेन्शनचे काय प्लॅन आहेत? मुंबईमध्येच काम करायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, असं माझंही आहे. आणि भविष्यात मी जेव्हा काम करेन तेव्हा मोजकेच 4 ते 5 गणपती मी करेन. आणि आज असं झालेलं आहे का मला माझ्या जागेवरच काम मला खूप आहे. त्यामुळे बाहेर जाऊन काम करणं आणि शेवटी कसं होतं मुंबईमध्ये काय होतं, तिथला स्थानिक मूर्तिकार आहे ना, त्याचं घर आहे, त्याचा एरिया आहे, त्याची ताकद आहे. आम्ही उसणं जातो, त्यामुळे त्यांना ना आम्हाला भरपूर गोष्टी फेस कराव्या लागतात. ओके. आणि तेवढं सगळं अपडाऊन, जजमेंट, स्ट्रगल खूप त्रासदायक होतं. त्यामुळे इन फ्युचर मी खूप काही अशी 50-100 गणपती करायचा माझा प्लॅन नाही आहे. मी मोजकेच 4 ते 5 गणपती करेल, पण कधी करील ते आता मी ठरवेल. ओके. तर थँक्यू सो मच दादा, टाइम दिल्याबद्दल. भेटून खूप बरं वाटलं. मी तुझा आभार मानतो का पहिल्यांदा कोणतरी एवढं लांबून शहापूरला पोहोचले. तुझ्याबद्दल मी तुझे धन्यवाद मानतो. तेच.